नमस्कार. विषय मोठा आहे, पण बुलिंग हा अत्यंत महत्त्वाचा कन्सर्न आहे पालकांसाठी, शिक्षकांसाठी आणि सगळ्यात जास्त मुलांसाठी. बरेचदा मी पाहते की ज्या मुलांना दुसऱ्यांच्यावरती दादागिरी करावीशी वाटते, त्यांच्यावरती कुठल्या ना कुठल्या प्रकारचं प्रेशर टाकून त्यांच्याकडून गोष्टी करून घ्याव्याशा वाटतात. त्या मुलांचं स्वतःचे काही प्रॉब्लेम्स असतात आणि ज्यांना त्या मुलांना फेस करावं लागतं. त्यांच्या दबावाखाली येऊन ज्या मुलांना दे ॲक्सेप्ट अँड दे बिकम द विक्टिम्स ऑफ बुलिंग, अशा मुलांचे अनेक वेगळे प्रॉब्लेम्स असतात. बट आज मला सांगायचं की मुळात बुलिंग ज्यांच्यावरती होतं, जे विक्टिम्स असतात मुलं, त्यांच्यावरती काय काय परिणाम मी पाहिलेत. अनेकदा प्रॉब्लेम्स असे पाहिलेत की त्या मुलांचा कॉन्फिडन्स खचतो. कोणीतरी आपल्याला इतक्या वाईट प्रकारे वागवू शकतं, 4 लोकांमध्ये आपला अपमान करू शकतं आणि ते आपल्यापेक्षा वयाने फारसं मोठं किंवा असं कोणी नाही आहे. ह्या गोष्टीचा इम्पॅक्ट खूप मोठा असतो. अजून त्यांना स्वतःची समज, आपण कोण आहोत, काय आहोत हे समज नसताना हे आघात झाले की कॉन्फिडन्सबरोबर त्यांना इतर लोकांना फेस करण्याची त्यांची कपॅसिटी कमी व्हायला लागते. स्वतःचा राग यायला लागतो की आपण का हे सगळं डील करू शकत नाही. आणि ऑफकोर्स ज्यांनी बुलिंग केलं आहे त्याच्याविषयी भीती आणि एकूणच लोकांविषयी अविश्वास निर्माण होतो. जेव्हा मुलांना अशी प्रकारची दादागिरी, धाकदपटशा सहन करावं लागतं आणि त्यांना त्याच्यातून मार्ग सापडत नाही, ते हेल्पलेस फील करतात. त्यांना जो कोणी आपल्याला त्रास देतो आहे त्याच्याविषयी राग, भीती ह्या सगळ्या गोष्टी तर वाटायलाच लागतात. पण आपण कोणाला मदत मागितली तर आपल्याला मदत मिळेल की नाही ही शंकासुद्धा मनात येते. वरून त्यांना सल्ला देणारी मुलं ही जवळपास त्यांच्याच वयाची असतात. कधीतरी जेव्हा शिक्षकांपर्यंत किंवा पालकांपर्यंत ह्या गोष्टी पोचतात तेव्हा त्यांच्याकडून कसे रिस्पॉन्सेस जायला हवेत हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आपल्या मुलाला कोणीतरी त्रास देतो आहे तर आपल्या मुलाला आपण असं तुझ्या बाबतीत व्हायलाच नाही पाहिजे, तू स्ट्रॉंग व्हायला पाहिजेस, तू हे सगळं फेसच करायला पाहिजेस, उद्या जाऊन तू त्याच्या कानाखाली मारून ये, असं म्हणून ते मूल अचानक ओव्हरनाईट स्ट्रॉंग नाही होणार आहे. असं म्हणून उलट त्या मुलाला धक्का बसणार आहे की बापरे, म्हणजे ही माझी चूक आहे की मी स्ट्रॉंग नसल्यामुळे माझ्याशी तसं वागलं गेलं. तुम्ही नोटीस केलं असेल तर प्रत्येक बुलीला पण कोणीतरी बुली करत असतं. तर जस्ट बिकॉज मी प्रोटेस्ट केलं नाही, माझ्याबरोबर हे होतं आहे, यातून शिकण्यासारखं हे आहे की त्रास झाला तर तुम्ही आवाज उठवायला पाहिजे, बरोबर आहे. पण जेव्हा ते आवाज उठवताय, जेव्हा तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत, तेव्हा त्यांचा त्रास हा तितका सिरियसली ऐकून घ्या. त्यांच्या फिलिंग्सना डावलू नका. खरोखर त्यांना ते फील होतं आहे हे समजून घ्या. मुलाची जर भीती काढायची असेल, जिथे त्या मुलीनी त्रास दिला आहे त्या वातावरणामध्ये त्या मुलाला जाण्याकरता सपोर्टची गरज असते. सोबत जाणं, कोण काय करतं ह्याच्यावरती नजर ठेवणं. जे कोणी त्रास देणारं मूल आहे त्याला सभ्य भाषेमध्ये समज देणं, एक डिस्टन्स कसा आपल्या मुलापासून ठेवावा यासाठी एक व्यवस्थित बाउंड्री ड्रॉ करणं ज्याला म्हणतात, ती त्या मुलाला करून द्यायची की तू हे अमुक अमुक असं केलंस तर त्याचा असं असे परिणाम होतील. आणि हे त्या मुलाच्या घरी किंवा जे कोणी केअरगिव्हर आहेत त्यांच्याशी बोलणं हे गरजेचं आहे. आणि हे प्रॉब्लेम्स शक्यतोवर दोषारोपण न करता सोडवता आले तर फार बरं होईल. कारण जे मूल जनरली दुसऱ्यांना त्रास देत असतं त्याला स्वतःला त्या पद्धतीने त्रास देणं हे नॉर्मल आहे असं वाटत असू शकतं. किंवा त्या मुलाला कुठेतरी स्वतःचं एक फ्रस्ट्रेशन असतं की आपल्याला कोणी ऐकत नाही, आपल्याला काही किंमत देत नाही, ते फ्रस्ट्रेशन ते मूल काढत असेल. किंवा आपला कमीपणाची जी फिलिंग आहे, आतमध्ये न्यूनगंड जो असतो तो भरून काढण्याकरता दुसऱ्याला त्रास दिला की मी पॉवरफुल वाटतो मला, असंही बरेचदा असतं. तर कारणं आपल्याला समजून त्याच्यावरती काम करायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून हेही लक्षात घ्या की दोन्हीही मुलं आहेत, ज्याला त्रास होतो आहे आणि जो त्रास देतो आहे, त्या मुलांना बिघडलेले असले तरी घडवण्याकडे आपल्याला नीट प्रकारे घडवण्याकडे कल आपला असला पाहिजे. फक्त पनिश करून गोष्टी सुटत नसतात. तर ह्याच्याकडे ॲज अ पेरेंटच पहा, ऑब्जेक्टिव्हली पहा, दोन्ही बाजू पहा. माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये बरेचदा जी मुलं दुसऱ्यांना त्रास देतात, दादागिरी करतात, ते स्वतः काहीतरी फेस करत असतात जे त्यांनाच रिअलाईज होत नसतं की त्याच्यामुळे त्यांच्या आतमध्ये राग भरतो आहे. आणि न्यूनगंड हा तर मोठा भाग आहे, मी तुम्हाला सांगितलंच की बरेचदा बुली दुसऱ्यांना करणारी मुलं एक तर खूप वर्गात सुपिरियर पोझिशनला असतात किंवा अत्यंत कमी मार्क मिळवणारी, थोडीशी मागे पडलेली अशी मुलं असतात. आणि कुठेतरी ती आपली पॉवर जाऊन द्यायची नाही किंवा आपला होल्ड जो आहे क्लासमध्ये, आपला दबदबा आहे तो घालवायचा नाही, हा भाव असू शकतो ज्यांना चांगले मार्क आहेत, ज्यांचा वट आहे वर्गात,
किंवा इतर जी मुलं आहेत की जी मागे पडलेली आहेत, ज्यांच्या अभ्यासात एवढं गती नाही आहे, अशा मुलांच्या बाबतीत दुसऱ्याला आपल्यापेक्षा जास्त मिळतं, त्याचं कौतुक होतं आहे, त्याला लोक अप्रिशिएट करतात, हे सहन न होऊन आउट ऑफ जेलसीसुद्धा हे होऊ शकतं. ऑर टू एस्टॅब्लिश देमसेल्स इन द सोशल हायरार्की, ती एक धडपड असते. जे बुली करतात तेही एक प्रकारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात की त्यांनाही अटेन्शन हवं आहे, त्यांनाही चान्स हवा आहे, त्यांनाही कोणीतरी बरं वागवलेलं हवं आहे. तर पेरेंट्सना तर हे सांगणं गरजेचंच आहे की जर तुमचं मूल दुसऱ्याला त्रास देत असेल तर त्याला काय त्रास होतो ते आधी तपासून पाहायला पाहिजे. आणि शिक्षकांना असं माझी रिक्वेस्ट आहे की तुमच्या वर्गात एखादं मूल दुसऱ्याला त्रास देत असेल तर त्याला केवळ धाकात ठेवून ते थांबणार नाही. प्रॉब्लेम्सच्या मुळापर्यंत जाण्याकरता स्कूल काउन्सिलर्सची, बाहेर काउन्सिलर्सची मदत घ्या, त्याचा फायदा होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पालकांना एक रिक्वेस्ट करते, शक्यतोवर तुमच्यात आणि तुमच्या पार्टनरमध्ये, तुमच्या आणि तुमच्या इतर फॅमिली मेंबर्समध्ये हेल्दी कम्युनिकेशन असेल असं स्वतःहून प्रयत्न करा. हेल्दी कम्युनिकेशन म्हणजे एकमेकांची गोडगोड आणि पॉझिटिव्हच बोलायचं असं नाही. हेल्दी कम्युनिकेशन म्हणजे जे काही तुम्ही फील करताय, जे काही तुमच्या आयुष्यात घडतं आहे, जे काही अनुभवताय, ते व्यवस्थित एकमेकांना सांगता येणं, त्याच्याशी चर्चा करता येणं, काही त्रास होत असतील तर त्याच्याविषयी एक्सप्रेस करता येणं, दुसऱ्याकडून आपल्याला त्याप्रकारे रिस्पॉन्स मिळवण्याची आपण प्रयत्न करतो आहे, कम्युनिकेशनची एक लाईन ओपन करतो आहे, हे मुलांना दिसायला हवं. तर मुलांनाही असं वाटेल की हो, बोलता येतं, बोललेलं चांगलं असतं. आणि जेव्हा मूल तुमच्याशी बोलतो आहे तेव्हा ते अगदी काहीही बडबड करत असतं, कधी कधी बकवास करत असतं, तरीही ऐकून घ्या. कारण ते ऐकल्यानंतरसुद्धा आपण मुलाच्या थोडंसं जवळ येतो. मुलांना हा विश्वास येतो की हां, माझं बोलणं ऐकून घेत आहेत. मी असं नाही म्हणत की सगळं ऐकून घ्या, पण ॲटलिस्ट शो देम दॅट फॉर अ लिमिटेड अमाऊंट ऑफ टाईम ॲटलिस्ट यू आर रेडी टू लिसन टू देम. आणि जर काहीतरी महत्त्वाचं असेल, इतकं महत्त्वाचं, बुलिंग इतकं काही त्रास होतो आहे, तर आपल्या हातातलं काम बाजूला ठेवून पूर्ण लक्ष देऊन ते ऐका. लेट द चाइल्ड फील दॅट यू केअर अँड दॅट यू वॉन्ट टू हेल्प हिम ऑर हर हँडल द प्रॉब्लेम्स. आपण मोठे आहोत, अडल्ट्स आहोत. इट इज आवर रोल टू मेक द वर्ल्ड सेफ फॉर अवर किड्स. बुलिंगचं एक कारण जे आहे ते मुलं खूप जास्त प्रमाणात आपल्याकडून शिकतात. जरा कोणी थोडं वेगळं असेल स्वतःपेक्षा, आपल्या एका कम्युनिटीपेक्षा, तर त्याला अत्यंत विचित्रपणे वागवलं जातं. हे आपणही करतो, मोठी माणसं. आपल्याला बघून मुलांना असं वाटतं हो दिस इज नॉर्मल. कोणी वेगळं असेल तर ते खराब असतं. मग मुलं साध्या साध्या गोष्टींना दुसऱ्याला चिडवतात. कोणी जास्त सावळं आहे त्याला चिडवणार, कोणी जास्त गोरं आहे त्याला चिडवणार, कोणाला चष्मा आहे, कोणी अभ्यासात खूप मागे पडतं, कोणी खूप स्कॉलर आहे, कोणाचा स्वभाव कसा तरी आहे. टोचत राहणं, दुसऱ्याला चिडवत राहणं, ही गोष्ट बरेचदा बुलिंगमध्ये येते. हे पालक मान्य करत नाहीत. पालकांना वाटतं आमच्या मुलांनी काय जे आहे तेच सांगितलं आहे, पण तो अधिकार त्या मुलाला दिला कोणी? आपल्या वागण्यातून त्या मुलांनी हा समज करून घेतला की दुसऱ्यांना त्रास देणं हे ओके असतं. आपल्याला आपलं वागणं मॉडिफाय करणं, बदलणं गरजेचं आहे. अदरवाईज वी आर द वन्स हू आर क्रिएटिंग बुलीज अँड वी आर द वन्स हू आर क्रिएटिंग विक्टिम्स देअर. त्यात काहीच अर्थ नाही. विचार करा, दुसऱ्यांना त्रास देणं हा केवळ एक भाग आहे त्याचा, पण जो त्रास देतोय त्याची मेंटॅलिटी पण पुढे जाऊन बिघडत जाणार की हे असं वागलेलं असतं ते नॉर्मल असतं. एक दिवस त्याला ठकास ठक महाठग कोणी भेटलं तर, आणि जो तिथे जो शॉक बसणार आहे त्या मुलाला, तो तुम्ही नाही सावरू शकणार, तो त्याचं त्याला पेलवायचा आहे. त्यामुळे पूर्ण विचार करायला आपणही शिकलं पाहिजे आणि मुलांनाही शिकवलं पाहिजे. जेव्हा मुलं बुलिंग फेस करत असतात, त्यांना कोणीतरी त्रास देत असतं, तेव्हा ती हळवी झालेली जर तुम्हाला दिसली तर त्यांच्या इमोशन्सना आपल्याला थोडंसं सपोर्टिव्ह अँगलनी पाहायला पाहिजे. की तुला भीती वाटते आहे का? काय झालं नक्की? कशामुळे तुला भीती वाटते आहे? काय होईल असं वाटतं? मग आपण या बाबतीत काय करू शकतो? मुलांना रेडीमेड सोल्युशन्स देण्यापेक्षा मुलांच्या डोक्यात काय चाललेलं आहे हे आधी विचारून घ्या, माहिती काढा की कसा विचार केला जातो आहे, तो फायद्याचा आहे की नाही, तो नुकसानकारक आहे, हे तुम्ही समजवाच मुलांना. ते आपलं कामच असतं. पण लेट द चाइल्ड स्पीक टू यू. लेट द चाइल्ड फील दॅट वॉट एव्हर आय एम स्पीकिंग, माय पेरेंट्स, माय केअर गिवर्स, माय एल्डर्स आर लिसनिंग टू मी. ते मला डायरेक्ट सल्ले आणि उपाय देत नाही आहेत.